नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकविले यामधील भाग पहिला, धम्मामध्ये बुद्धांचे स्थान, यामधील भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषीय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. याचे वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकवले यामधील भाग दुसरा, भगवान बुद्धाच्या धम्माविषयी विविध मते, यामधील इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकवले आणि भगवान बुद्धाने स्वतः केलेले धम्माचे वर्गीकरण, याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. एक, इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले. भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती, त्या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही. काहीच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य गाभा आहे. काहीच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाचे आहे. काहीच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे, तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो. काहीच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहीच्या मते तो केवळ गुढवाद आहे. काहीच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहीच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांच्या पद्धतीशीर विरोध शिकवणारे ते शास्त्र आहे. बौद्ध धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यापैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी, विपश्यना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक. दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात. धम्माचा उद्गम आणि विकास याचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्यांचेही ते अभ्यासक नसतात. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावायचा नव्हता काय. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी दोन मुद्द्याचा हवाला देतात. ते म्हणतात, भगवान बुद्धाने अहिंसा शिकवली, भगवान बुद्धाने शांती शिकवली. त्यांना आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय. भगवान बुद्धाने न्याय शिकवले काय. भगवान बुद्धाने प्रेम मैत्री शिकवले काय. भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकवले काय. भगवान बुद्धाने समता शिकवली काय. भगवान बुद्धाने बंधुता शिकवली काय. भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय. बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय क्वचितच उपस्थित केले जातात. माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावायचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहे. 2. भगवान बुद्धाने स्वतः केलेले धर्माचे वर्गीकरण. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे. पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली. त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला. त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय. भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सधम्म या तीनही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग दुसरा, इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकवले आणि भगवान बुद्धाने स्वतः केलेले धर्माचे वर्गीकरण, याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग तिसरा, धम्म म्हणजे काय, यामधील जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म, याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.